नमस्कार मैत्रिणींनो, मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारी जी मी मिनी थाळी बनवली होती ती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला लगेच आपण इथं रेसिपीला सुरुवात करतोय. तर सर्वप्रथम आपण भाजी बनवायला घेतोय. त्यासाठी इथं मी तेल घेतलेलं आहे थोडंसं कढईमध्ये. तेल गरम झालं की यामध्ये 2 उभे चिरलेले कांदे जे आहेत ते घालून घेतलेले आहेत. कांदा जो आहे तो आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. म्हणजे तो सॉफ्ट झाला पाहिजे एवढं आपल्याला भाजून घ्यायचा आहे. 1 ते 1.5 मिनिटामध्ये कांदा भाजून होतो. त्यामध्ये थोडंसं अद्रक आणि एक 5 ते 6 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत. त्याही थोड्याशा भाजून घ्यायच्यात. नंतर यामध्ये 1 टमाटर कट करून घेतलेला होता तो घालायचा आहे आणि हे सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर हे थंड करायचं आहे आणि मग मिक्सरमधून न पाणी घालता हे चांगलं असं वाटून घ्यायचं आहे बारीक. आता आपलं पुढचं काम करायचं आहे. तर याच कढईमध्ये मी काय केलं आहे, थोडंसं तेल घातलं आहे आणि थोडंसं तूप घातलेलं आहे. तूप घालणं आवश्यक आहे. जरूर घाला. आपली भाजी जी आहे ती खूप छान होते यामुळे. तूप घातलेलं आहे. हे हलकंसं गरम झालं की यामध्ये खडे मसाले घातलेत. त्यामध्ये मी घातले जिरं, तेजपत्ता आणि दालचिनीचा एक तुकडा. एवढेच मसाले घालायचेत. वेगळं आणखीन काही घालायचं नाही. हे मसाले हलकेसे फ्राय झाले की पावडर मसाले घालायचे आहेत. यामध्ये मी घातले हळद, लाल तिखट, धनिया पावडर आणि गरम मसाला. साधं सोपे मसाले आहेत. खूप जास्त मसाले वापरायचे नाहीत. मसाले हलकेसे फ्राय करायचेत. करपू द्यायचे नाहीत हे नक्की लक्षात ठेवायचे आणि आपण जी कांदा टोमॅटोची पेस्ट केली होती मिक्सरमध्ये ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि चांगली अशी 1 मिनिटभर ही परतवून घ्यायची. त्यानंतर यामध्ये वाटाणे मी सोलून ठेवलेले होते ते घातले. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आपल्याला भाजीला जेवढं लागतं तेवढं आणि मग हलकंसं याला मिक्स करून घेतले. वाटाणे आणि मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचे. गरम पाणी घातल्याच्या नंतर ही जी ग्रेव्ही आहे, जी भाजी आहे, ती चांगली एकसारखी अशी हलवून घ्यायची आणि मग नंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 3 ते 4 मिनिट हे सर्व साहित्य आपल्याला एकत्रित असं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपले वाटाणेही शिजतात, मसालेही शिजतात आणि आपली ग्रेव्ही आहे तीही छान अशी एकजीव शिजली जाते. त्यासाठी 3 ते 4 मिनिट हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. पाहू शकता 3-4 मिनिटामध्ये ही जी ग्रेव्ही आहे आपली ती चांगली अशी शिजलेली आहे. वाटाणेही आपले एवढ्या वेळात शिजून जातात आरामात. आता यामध्ये पनीर ॲड करायची वेळ आलेली आहे. तर मी अमूलचं पनीर आणलं होतं. ते थंड असतं म्हणून मी ते पाण्यामध्ये ठेवलं होतं. त्यासाठी सुरुवातीला मी कमी पाणी घातलं होतं आणि पनीर घालून घेतलेलं आहे. ते चांगलं मिक्स केले आणि यामध्ये मग अर्धा लिटर दुधावरची जी साय असते ती इथं संपूर्ण मी घालून घेतलेली आहे. साय चांगली मिक्स करायची आहे या आपल्या भाजीमध्ये आणि मग याच्यावरती आपल्याला आणखीन झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती आणखीन हे 3-4 मिनिट चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत जी आपली मलाई किंवा साय घातलेली असते आपण तीही छान एकजीव होते यामध्ये. पनीरची जी चव आहे तीही आपल्या ग्रेव्हीमध्ये उतरते. त्यासाठी झाकण ठेवून 3-4 मिनिट हे चांगलं शिजवून घ्यायचे. पाहू शकता मस्त अशी आपली भाजी जी आहे तयार झालेली आहे. ग्रेव्ही पाहू शकता तुम्ही खूप छान अशी झालेली आहे. थंड झाल्याच्या नंतर ही भाजी आणखीन घट्ट होते. त्यानुसार आपल्याला यामध्ये पाण्याचं प्रमाण ठेवायचे. भाजी तयार आहे. आता आपण गोडाच्या पदार्थाकडे वळूयात. तर असं तर आम्हाला आज शेवयाची खीर बनवायची होती, पण ऐन वेळेला दूध मिळालं नाही. त्यामुळे आमचा मोर्चा वळाला तो आपल्या गोड शिऱ्याकडे. तर इथं आपण शिरा बनवतोय. त्यासाठी इथं मी अंदाजे 1 वाटीभर तूप घेतलेलं आहे. थंडीचे दिवस आहेत. तूप भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला वापर करायचा आहे. शक्य तेवढं साजूक तूप असावं. तूप गरम झालं की यामध्ये 1 वाटीभर रवा घालून घेतलेला आहे. रवा जो आहे तो चांगला कलर बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. पण लक्ष ठेवून परतायचं आहे कारण तुपाचं टेम्परेचर आपलं हाय असतं, वाढलेलं असतं. त्यामुळे तो करपूही शकतो. त्यासाठी अशा प्रकारे त्याला सतत ढवळत राहायचे, सतत हलवत राहायचे. म्हणजे जो रवा आहे आपला तो सर्व बाजूनी एकसारखा असा भाजला जातो. पाहू शकता इथं रव्याचा रंग जो आहे तो बदललेला आहे. जे खिरीसाठी ड्रायफ्रुट्स कट करून ठेवलेले होते ते यामध्ये आलेले आहेत. सुरुवातीला ड्रायफ्रुट्स भाजायचे नाहीत कारण रवा भाजेपर्यंत जे आपले काजू बदाम असतात ते करपतात नंतर. त्यामुळे कधीही अगोदर रवा भाजून घ्यायचा आहे आणि नंतर मग त्यामध्ये ड्रायफ्रुट्स ॲड करायचेत. तर छान बारीक कट करून घेतलेले होते मी. ते तळलेले आहेत आणि नंतर मग यामध्ये 1 विलायची केळं कट करून घेतलेलं होतं तेही घालून घातलेलं आहे. केळं असेल तर आपल्या शिऱ्याची चव जी आहे ती वेगळीच लागते. त्यामुळे शक्य तेवढं साधं केळं असलं तुमच्याकडे तरीही अर्धं घातलं तरीही चालतं. शक्यतर विलायचीच घातलं जातं. विलायची केळं घालून हलकंसं त्याला परतून घेतलं 1 मिनिटभर. केळाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ते परतायचं आहे आणि नंतर मग यामध्ये गरम केलेलं दूध होतं ते घालून घेतलेलं आहे. दूध कधीही गरमच घालायचं, थंड घालायचं नाही.
आणि यामध्येच थोडंसं पाणी घातले, सर्व एकत्रित चांगलं असं मिक्स करून घेतले आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिट याला आपल्याला स्लो फ्लेमवरती वाफ येऊ द्यायची आहे. 2 मिनिटामध्ये आपला रवा जो आहे तो छान फुलतो. पाहू शकता छान मोकळा सुटसुटीत असा आपला रवा जो आहे तो फुलून इथं झालेला आहे. यामध्ये आता अर्धी वाटी साखर घातलेली आहे आणि सोबतच केशरच्या काड्या मी कोमट पाण्यामध्ये भिजत घातलेल्या होत्या. कोमट पाण्यामध्ये केशर भिजत घातल्यामुळे त्याचा रंग जो आहे तो छान असा उतरतो. त्यामुळे शक्य तेवढं तर कोमट पाण्यामध्ये केशर भिजवायचं आहे. केशर आणि साखर घातलेली आहे ती छान एकजीव मिक्स करून घ्यायची आहे रव्यामध्ये. म्हणजे जो गोडवा आहे आपला तो संपूर्ण रव्याला एकसारखा असा लागला जातो. त्यासाठी इथं चांगलं असं एकजीव मिक्स करायचं आहे याला आणि आणखीन झाकण ठेवून आणखीन 2 मिनिट हे वाफ येऊ द्यायचे. म्हणजे साखर मेल्ट होते आणि छान एकसारखा आपला असा शिरा जो आहे तो मस्त दाणेदार असा तयार होतो. तर पाहू शकता 2 मिनिटानंतर आपला शिरा जो आहे तो छान गोड आणि मस्त असा तयार झालेला आहे. इथं पाहू शकता शिरा छान असा दाणेदार, प्रत्येक दाणा जो आहे तो छान वेगळा होतो शिऱ्याचा. थंड झाल्याच्या नंतर आणखीन याच्यातलं पाणीही कमी होतं. त्यामुळे छान सुटसुटीत असा आपला शिरा जो आहे तो तयार होतो. त्यासाठी रवा जो आहे तो चांगला भाजून घेणं गरजेचं आहे. तर शिरा इथं बनवून तयार झालेला आहे. आता आपला दुसरा पदार्थ बनलेला आहे. आता आपण पुढच्या पदार्थाकडे वळूयात. खूप जास्त हेवी जेवण असं मी केलेलं नव्हतं. शिरा बनवून तयार आहे. आता आपण तळण तळायला घेऊयात. तर इथं पापड आणि कुरडई मी तळलेलं आहे. भजी वगैरे काही तळलेली नव्हती. कारण मग ती संपत नाही. आपण उपवासाच्या दिवशी एकच वेळेला जेवतो. नंतर मग ते शिळं जेवण तसंच राहतं. त्यामुळे शक्य तेवढं तर कमीत कमीच मी स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करते. मोजकं करावं, फेकून देऊ नये हा माझा उद्देश असतो कधीही. जेवण कधीच फेकून देऊ नये. तर इथं पाहू शकता कुरवडी आणि पापड माझं तळून झालेलं आहे. याच तेलामध्ये आता मी पुरी तळायला घेतलेली आहे. तर पुरीचं पीठ मळते वेळेला मी गव्हाचं पीठ घेतले. त्यामध्ये तो ओवा आणि कसुरी मेथी जी आहे ते हातावरती चोळून घातलेली होती. छान घट्ट मळून एक 10 मिनिट पीठ जे आहे ते मुरण्यासाठी ठेवलेलं होतं आणि नंतर त्याच्या मग अशा प्रकारे पुऱ्या लाटून घेतलेल्या होत्या. पाहू शकता किती मस्त टम्म अशी आपली पुरी जी आहे ती फुगलेली आहे. खूप छान पुऱ्या झाल्या होत्या. खूप मस्त टेस्ट लागते. जरूर तुम्ही ट्राय करा आणि ओव्यामुळे जेवण पचायलाही मदत होते. त्यासाठी ओवा जो आहे तो अजवाईन पुरी बोलतो आपण, तशा पद्धतीने ओवा जो आहे तो नक्की पुरीमध्ये टाकावा. पुरीही छान लागते आणि जेवण पचायलाही मदत होते. तर इथं गरमागरम मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवून तयार आहेत. मस्त अशी साधी, सोपी आणि मिनी थाळी इथं सुटसुटीत अशी बनवून तयार आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा. याच्यातला तुम्हाला कोणता पदार्थ आवडला हेही मला तुम्ही कमेंटद्वारे तुमच्या कळवू शकता. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब नक्की करा.